कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुळजा, बघितलं तू सारखं नको नको ते आरोप करत होतीस त्यांच्यावर, पण आज तेच वाचवायला आले ना मला, म्हणून मी त्यांना देव मानतो। खरंच माझ्यासाठी तो देव माणूस आहे। चल पुरे झालं डॅडी पुराण। दादा, डॅडींमुळे नाही, आज तू इथं आहेस ना तर तुळजावहिनीमुळे। तुला माहित नाही गावातले सगळे लोक किती चिडले होते तुझ्यावर। हा दादा, वहिनीने कसलं सॉलिड भाषण केलं माहितीये का तुला? ते लोक जागेवरच गपगार झाले। वहिनीने त्यांना समजावलं, नाहीतर त्यांनी हे घर जाळायला पण मागे पुढे पाहिलं नसतं। खरंच, अरे तुझ्या विरोधात घोषणा देणारे डायरेक्ट तुझ्या बाजूने बोलायला लागले। एका मिनिटात डावच पलटून टाकला वहिनी। तुळजा, खरं सांगू, तू बाहेरून या घरात आलीस असं वाटतच नाही। हे घर तुझंच आहे असं वाटतं मला। मग आहेच, हे माझंच घर। आणि परत जर तू बाहेरून आलेली मला बोललास ना तर पोलिसांना परत घेऊन जायला सांगेन तुला। दादा, अरे केक कापायचा पण राहिलाय आपला, कापूया का? नाही नाही, अरे राजू आणि भाग्य तिकडे हॉस्पिटलमध्ये, ते नसताना मला केक तरी कापू वाटेल। बरोबर आहे तुझं। अरे मग आपण त्यांना व्हिडिओ कॉल करायचा का? त्यांना पण बरं वाटेल। हा, ही 1 नंबर आयडिया पुढे। चल कॉल लाव। दादा, अयो पुढेच फोन। दादा, राजू, भाग्य कशी आहे ग? दादा, अरे केवढं लागलंय तुला? कसा आहेस तू? बरं आहे। मला सांग, भाग्य कुठे आहे? दे ना तिला फोन। हा, हे घे पाहू। भाग्य, बाळा कशी आहेस तू? एकदम मस्त आहे। मी डॉक्टरांना म्हणाले की मला आता बरं वाटतंय, घरी जाऊ द्या, पण ते उद्या सोडणारे म्हणतायत। दादा, मी तुझ्या कुशीत झोपले ना की लगेच बरं वाटेल। तू सांग ना त्यांना। हे येडाबाई, अगं ऐकायचं असतं डॉक्टरांचं, तू तुझ्या वहिनीचं ऐकतेस ना? मग हे बघ, मी स्वतः उद्या तुला घ्यायला येतो काय? मग तू घरी आलीस ना, तुला पाहिजे तेवढं झोप माझ्या कुशीत, हं? आणि माझा आपण बर्थडे पण साजरा करू आपण, काय? ते तर झालंच पाहिजे। बरं चल, आराम करत। ठीक आहे, बाय बाय। दादा, अरे म्हणजे आता केक? राजू आणि भाग्य आल्यावरच। ठीक आहे। अजिबात माझ्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम अजिबात सुरू करायचा नाहीये। आधीच खूप लेट झालाय, सगळ्यांनी झोपून घ्या, लवकर उठायचं। दादा, मी येतो, काळजी घे तुझी। हळू हळू हळू। माझं दादा असं चुकीचं काम कधीच नाही करणार। खरं आहे तुझं। सूर्या एक वेळ लोकांसाठी स्वतःचा जीव देईल, पण दुसऱ्याच्या जीवाला धोका होईल असं कधी बी वागणार नाही। देवाचा माणूस आहे तो, नको काळजी करू। देव हाय त्याच्या पाठीशी, सगळं ठीक होईल बघ। वय तेजू, मला बी असंच वाटतंय बघ। अगं, देव त्याला ह्या समध्यातनं बाहेर काढेल। काढला, बाहेर काढला, पण तुमच्या त्या वरच्या देवानं नाही, या देवानं काढला। खरंच डॅडी? काय करणार, लाज खातर करावं लागेल। तुमचा भाऊ आहे ना तो, आमचा जावई आहे, आमच्या बायकोचा भाचा आहे, म्हण करावंच लागेल।
जामिनासाठी रोख 50,000 देऊन बाहेर काढला. गेलाय तुमचा लाडका सूर्या दादा घरी गेलाय. हा बर, पोलिसांनी लय हाणलं त्याला. फार नाका तोंडातनं रक्त येईपर्यंत हाणलं, पण तसा बरा आहे तो. हा? मी दादाला जाऊन बघू का? कशाला, आत्ताच घरी गेलाय तू. लय मार लागलाय त्याला, जरा आराम करू द्यावायच. परत आराम मिळेल नाही मिळेल. म्हणजे जामिनावर सुटलाय तो. पोलीस तपासात काय मिळालं तर परत आज जाईल ना. आता आम्हाला काय सांगू नका बरं. काय आता बघूया पोलीस तपासात काय मिळते. मी कॉल लावते दादाला. एवढ्या रात्री कशाला फोन लावतीस? डॅडी काय म्हणले कळलं नाही का तुला? आता तो बरा आहे, आणि तुला काळजी घ्यायचीच असेल तर नवऱ्याची घे की. आपला संसार सुरू आहे, संसारात पण काही गोष्टी असतात त्या नवऱ्याला पाहिजे असतात. जा चल वर जा. तुम्ही दोघे का बघत उभे आहेत? घरातली शिस्त माहिती आहे ना? वाजले किती? जावा चला. बघितलं का डॅडी आपला बोल? तिथं होल्ड पाहिजे तिथं क्लीन बोल्ड झालाय तुमचा. आणि घरी कसल्या पुशारक्या मारताय? आज त्या सूर्याचा खेळ खलास झाला असता. तुमच्यामुळे घोळ झाला सगळा. सीसीटीव्ही बंद करायला तुमच्या हाताला काय लकवा मारला होता? काय झालं होतं? कोणी निस्तरायचंय? उद्याच्या उद्या ते सीसीटीव्ही फुटेज गायब करा आणि ते आपली माणसं बी गायब करा काही दिवसांसाठी. नाही तर आज तो सूर्य आत गेला होता, उद्या तुम्ही जाल. तसं झालं आमच्या इज्जतीला बट्टा लागल, आणि ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. कळलं का? वय डॅडी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.